तर आज आपण बघणार आहोत दुपारची झोप योग्य की अयोग्य. आपल्या सर्वांनाच प्रिय असणारी ती म्हणजेच दुपारची झोप. आयुर्वेदात यालाच दिवा स्वाप असा शब्द वापरलेला आहे. जर का आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने झोप घेतली तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. जर आपण खूप जड अन्नपदार्थ खाल्लं किंवा खूप अतिप्रमाणात जेवण झालेलं असेल, अशा वेळेस आपल्याला दुपारी खूप झोप येते. परंतु जेवण झालेच जर तुम्ही 2-3 तास झोप घेत असाल, म्हणजेच अशा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेत जर का झोप घेत असाल, तर त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. आजारांना आमंत्रण देणारी अशी ही दुपारची झोप ठरत असते. म्हणजे शरीरातील कफदोष वाढतो, मग कफाचे विविध आजार उद्भवतात किंवा दम्याचा त्रास, श्वसनाचे त्रास, इतर काही विकार, नाक ब्लॉक होणे, बीपी, शुगर, वजन, कोलेस्टेरॉल सुद्धा वाढतं व थायरॉईडचा आजार सुद्धा मागे लागू शकतो. चरबी वाढणं, त्वचा विकार होणं, आम्लपित्ताचे सुद्धा त्रास होतात. तर हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण झाल्यानंतर लगेचच कधीही झोपायचं नाही आहे. शास्त्रानुसार जेवण झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांसाठी वज्रासनात बसायचं आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं हलकी फुलकी आपली जी इतर कामं आहेत ती करायची आहे. त्यानंतर शतपावली नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने चालून यायचं आहे. चालून आल्यानंतर आपल्याला थोडा थकवा जाणवतो, तर अशा वेळेस आपण वामकुक्षी म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिटं डाव्या कुशीवर झोप घेणं हे आरोग्यासाठी हितकारक आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासांचं अंतर हवं. जर तुम्ही दुपारी 11-12च्या आसपास जेवण करत असाल तर 2 ते 3 च्या आसपास तुम्ही झोप घ्यायला हवी व तीही फक्त 15 ते 20 मिनिटं. दुपारची झोप यालाच मॉडर्न सायन्समध्ये पॉवर नॅप असं म्हटलं जातं, जी शरीरासाठी व मेंदूसाठी एक नवीन ऊर्जावान दिवस जाण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. आणि जर का नाईट शिफ्ट असेल, जागरण असेल, अशा वेळेस आयुर्वेदात काही नियम सांगितलेले आहेत झोपण्याचे. म्हणजे तुम्ही जर 8 तास नाईट ड्युटी करून आला असाल तर 4 तास दुपारी झोपायचं आहे. त्यानंतर थोडंसं काही हलका फुलका नाश्ता करून तुम्ही वापस झोपू शकता. फक्त पोटभर जेवण करून झोपणं टाळायचं आहे. व आता बघूया दुपारी कोणी झोपू नये. ज्यांना सतत सर्दी, खोकला होतो, दम्याचा त्रास आहे, नाकाचं हाड वाढलंय, नाक सतत ब्लॉक होतो, ज्यांना सांधेदुखी आहे, विशेषतः आमवाताची समस्या असेल, सांध्यांना सूज झाली असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल किंवा बीपी, थायरॉईड किंवा अंग जड असेल, हृदयविकाराचा काही त्रास असेल, मधुमेह असेल, अशांनी दुपारी झोपू नये. पण वामकुक्षी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर ही होती थोडक्यात माहिती. पूर्ण व्हिडिओ चॅनलला